नमस्कार मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने आधार कार्ड संबंधी खूप महत्त्वाचा खूप मोठा निर्णय दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा जे डिव्हिजन बेंच असतो ज्याच्यामध्ये 2 न्यायाधीश असतात, 2 जज असतात, त्यांनी हा आधार कार्ड संबंधीचा एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। आधार कार्डच्या वापरावर या निर्णयाचा खूप मोठा परिणाम होणार आहे। आधार कार्ड कोणत्या कारणासाठी आता वापरता येणार नाही, आधार कार्ड कोणत्या कारणासाठी आता वापरता येणार नाही हे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने आता सांगितलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की आधार कार्ड हे आपण कशासाठी वापरू शकतो, ते कोणत्याही गोष्टीसाठी तो पुरावा म्हणून आपण ते वापरू शकतो, पण आता इथून पुढे असं चालणार नाही असं या निर्णयामध्ये आता त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। हा निर्णय काय आहे, या निर्णयाचा काय परिणाम होईल, निर्णय का बरं घेण्यात आला, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, हा निर्णय काय आहे, त्याचा काय परिणाम होईल हे बघण्याआधी आपण हे बघूया की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय का बरं दिला। मित्रांनो, हरियाणामध्ये 2015 मध्ये एका व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीने इन्शुरन्स काढलेले असल्यामुळे रोड ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनंट एक बोर्ड असतं जे या बाबतीत निर्णय देतं। त्या बोर्डाने काय सांगितलं इन्शुरन्स कंपनीला, त्या बोर्डाने इन्शुरन्स कंपनीला त्या व्यक्तीला 19 लाख रुपये देण्याचे आदेश दिले, 19 लाख रुपये देण्याचे आदेश दिले। आणि हे जे आदेश देताना त्यांनी त्या व्यक्तीचं वय किती पकडलं, वय पकडलं 45 वर्ष। आणि वय पकडताना त्यांनी जो वयाचा पुरावा जो पकडला होता, वयाचा पुरावा तो पकडला होता शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं TC। आता या विरोधात ती इन्शुरन्स कंपनी कोर्टामध्ये गेली। पंजाबचं जे उच्च न्यायालय आहे, पंजाबचं उच्च न्यायालय, त्याच्यामध्ये ती कंपनी गेली। त्या कंपनीचं म्हणणं होतं की वयाचा जो दाखला पकडावा तो पकडावा आधार कार्ड, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड पकडण्यात यावं। आणि त्या पंजाब उच्च न्यायालयाने हे मान्य पण केलं। आणि आधार कार्ड हे पुरावा पकडल्यामुळे काय झालं, त्या व्यक्तीचं वय झालं 47 वर्ष। आणि जी इन्शुरन्सची रक्कम होती ती 19 लाखावरून 9 लाखावर आली। आता इन्शुरन्सची रक्कम 9 लाखावर आल्यामुळे ते व्यक्तीची फॅमिली होती, जी फॅमिली होती ती फॅमिली गेली सुप्रीम कोर्टाकडे। ती केस घेऊन ती सुप्रीम कोर्टाकडे गेली। आता सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा ही केस आली तर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला बघा। शेवटी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड पकडता येणार नाही, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड मानलं जाऊ नये। आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय काय दिला, आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना काही गोष्टी बघितल्या तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या हे बघा की जे ज्युव्हेनाइल ॲक्ट असतो, ज्युव्हेनाइल प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे लहान मुलांचं संरक्षण या जो कायदा आहे त्याच्या सेक्शन 94 मध्ये हे सांगितलेलं आहे की जो वयाचा जेव्हा तुम्ही पुरावा पकडताल तर तो एकतर तुमचा जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा मग तुमचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे वयाचा पुरावा म्हणून पकडण्यात यावे असं त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। तसंच 2023 मध्ये UIDAI ही जी संस्था आहे जी आपल्याला आधार कार्ड देते, त्यांनी सुद्धा 2023 मध्ये सांगितलं की आधार कार्ड हे वयाचा पुरावा म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थचा पुरावा म्हणून आधार कार्ड पकडण्यात येऊ नये असं त्यांनी 2023 मध्ये सांगितलेलं आहे। आणि अजूनही त्यांनी सुप्रीम कोर्टाने काही जुने निर्णय बघितले आणि त्या निर्णयानुसार शेवटी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की आधार कार्ड हे तुमचं वयाचा पुरावा असू शकत नाही, डेट ऑफ बर्थचा तुमचा तो पुरावा असू शकत नाही। तुम्हाला डेट ऑफ बर्थचा पुरावा द्यायचा असेल तर तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म दाखला असेल, तुमचं 10वी-12वी मार्कशीट असेल, तुमचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल, या काही गोष्टी तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून द्यावे लागतील। आधार कार्ड हे आता इथून पुढे वयाचा दाखला म्हणून मान्य केले जाणार नाही, तो पुरावा म्हणून मान्य केलं जाणार नाही। आधार कार्ड हे फक्त तुमचं ओळखपत्र आहे, ते तुमचं फक्त आयडेंटिटी प्रूफ आहे, त्याच्यापुरतंच तेवढं ते वापरलं जावं। तर हा निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्याला जर पुढे आता वयाचा दाखला म्हणून काही द्यायचं असेल तर आता हे लक्षात ठेवावं लागेल की आधार कार्ड आता इथून पुढे चालणार नाही। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा।